नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मस्त छान अशी सकाळची गोड सुरुवात झाली होती. माझंही ते आवरून झालं होतं, म्हणजे अंघोळ वगैरे माझी करून झाली होती. म्हटलं चला लगेच देवपूजा सुद्धा करून घेते. आणि आज मला खूप जास्त कामं पण होते आणि आमच्याकडे पाहुणे पण येणार होते. कोण येणार आहे पुढं मी तुम्हाला सांगतेच, पण त्याच्या अगोदर म्हटलं चला पहिले देवपूजा करून घेते. त्याच्यानंतर राहिलेले कामं सुद्धा होतात आणि बाकीचं सगळं आवरून पण होते. तरी त्यानं लगेच माझी देवपूजा करून झाली होती. म्हटलं चला आता किचनमध्ये थोडंच माझं काम बाकी होतं. सकाळचं मी सगळं आवरून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर माझी अंघोळ वगैरे झाली होती. तर पहिले नाही तर दूध वगैरे तापायचं होतं. मी स्वयंपाक करून घेतलेला होता, फक्त दूध तापायचं राहिलेलं होतं. आणि मी माझ्यासाठी ना डाळ खिचडी बनवली होती. खूप सोपं आज आणि साधं जेवण मी बनवलेलं होतं. माझी तब्येतच बरी नव्हती. आज खूप माझी तब्येत खराब झालेली अचानकच. एकदमच काय झालं मलाच कळेना, पण हॉस्पिटलमध्ये गेलेलो. मग आता बरं वाटतंय. तर म्हटलं हलकंच काहीतरी जेवण करते. तर इथं डाळ खिचडीच केली होती. दुधासोबत मला ती आवडते, तर नेहमी मी बनवत असते. आणि त्याच्यासाठी ना इथं मी शेवग्याची शेंगा केल्या होत्या आणि चपात्या एवढंच. तर आमचे नेहमी जेवण असते. तर मस्त सगळ्यांना बसून इथं पहिले जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर मला ताईकडे जायचं होतं, म्हणून माझं आवरण इथं चालू होतं. म्हटलं अगोदर जेवण झालं की मग टेन्शन राहत नाही. आणि राजवीरला आम्ही जेवायला सांगत होतो, तर त्याला इतक्या लवकर जेवायचं नव्हतं. तो बोलला की मी नंतर जेवणार. मी 10 वाजता जेवायला बसले होते. आज खरंच खूप माझी तब्येत खराब होती. नको वाटत होते कोणतीही कामं, पण कामं आपल्याला करायचेच असतात आणि कोणतेच कामं आपण असं सोडू शकत नाही. घरची कामं तर महत्त्वाचीच असतात ना आपले. तर इथं जेवण वगैरे झालं, भांडे वगैरे घासून घेतले. त्याच्यानंतर लादीसुद्धा पुसायची होती. म्हटलं चला हेही क्लीन करून घेते. एकदा सगळं क्लीन झालं की मग टेन्शनच राहत नाही. घरात एकदम नीटनेटकं दिसतं. पहिले तर लादी पुसून मी सकाळचीच झाली होती, पण परत जेवण झाल्यावर एकदा करावंच लागते, नाही तर ते खरंच खूप खराब दिसतं. म्हणून एकदा परत मी पुसत असते. तर इथं लादीसुद्धा पुसून झाली होती. सगळे कामं माझे आवरून झाले होते. आता मला निघायचं होतं. मला ताईकडे जायचं होतं. आता मी तिकडे कशासाठी जाते हे पुढं मी तुम्हाला दाखवतेच, पण त्याच्या अगोदर आहे ना म्हटलं चला माझं स्वतःच आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर निघते. आता ऊन तर खूप जास्त झालेलं होतं, नकोच वाटत होतं, पण तिच्याकडे मला काम होतं आणि ते काम तिच्याकडून पण एकटीकडून झालं नसतं, म्हणून मला जायचं होतं. मी हो म्हटले म्हणून तिनं ते काम केलं होतं. म्हटलं चला जावं तर लागेलच. तरी ते आवरून झालं होतं मस्त माझं आणि लगेच मी निघाली. आता राजवीरला पण माझ्यासोबत यायचं होतं, पण म्हटलं तू थोड्या वेळाने ये, मी जाते पुढे आणि त्याच्यानंतर तो पण येणार होता. आणि 2 दिवसानं खरंच खूप जास्त गरम होती. इतकं उष्णता वाढली ना मरणाची. असं वाटतंय की गावाकडे निवांत जायला पाहिजे आणि तिकडे मस्त हवा लागते. जाणार तर मी आहेच, मी तुम्हाला नेहमी सांगतेय, पण आता नक्कीच जाणार आहे. पुढच्या हप्त्यात नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. पण आता सध्या मला ताईकडे जायचं होतं म्हणून मी इथं आले आणि ताईच्या घरात पण मी थांबले नाही. लगेच टेरेसवर गेलो. आता इथं ना आम्हाला खारोड्या करायचे होते. आता तुम्ही काय म्हणतात ते बाजरीचे खारोड्या बनवतो आम्ही त्याला, तर नक्कीच मला सांगा. आमच्याकडे यायला खारोड्याच म्हणतात. आता गावाकडे आम्ही केलं असतं, पण ताईला काही अजून जायचं नाहीये. मग ती म्हणते की मी इथंच करणार आणि मला करायचे तर मी गावाकडे जाऊन करणार. मी आईच्याकडे जाणार आहे तेव्हा करेल. पण ताईला इथंच करायचं होतं आणि हे काम काही एकटीकडून होत नाही. लेकरं वगैरे बघणं किंवा जेवण बनवणं किंवा सगळे कामं बोलले ना तर शक्य होत नाही. आणि हे सकाळचंच कामं केलेलं बरं पडतं बरं का. खरंच खूप जास्त ऊन झालेलं होतं आणि उन्हात वरती असं करणं बोलले ना शक्यच नाहीये. पण ताईच्याकडे पाहुणे होते ना म्हणून त्याचं झालंच नाही आणि तिने सकाळचं काहीच केलं नाही. मग दुपारचं आम्ही इथं लागलो होतो आणि खरंच एवढ्या उन्हात उभं राहणं पण शक्य नव्हतं. पण करायचं तर होतं. आता 3 दिवस झाले होते. 3 दिवस अगोदर आपल्याला भिजू घालावं लागते आणि त्याच्यानंतर आम्ही करतो. आता याची रेसिपी ना मी गावाकडे गेल्यावर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. ताईनं पहिलेच टाकून दिलेलं म्हणून मला काही ती रेसिपी सांगता आली नाही. पण मी करेल तेव्हा तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवेल, व्यवस्थित दाखवणार सगळं. इथे काय मला तेवढं जमलं नाही आणि एक तर जास्त ऊन होताना तर उन्हात हे शूट करणं किंवा दुसरी कामं करणं शक्यच होत नाही. जास्त तब्येत आपली खराब होऊन जाते किंवा दुसऱ्याच्या घरी आपण गेलो ना तर तिथे व्यवस्थित शूट पण करता येत नाही. पण आईच्या घरी असू द्या किंवा माझ्या घरी असू द्या, मी व्यवस्थित सगळं शूट करत असते. आणि ऊन तर इतकं होतं ना, तर असं वाटत होतं की लवकर हे काम झालं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण सावलीत जाऊ शकतो किंवा सावलीत बसू शकतो, असं होऊन जाते. गॅसवर आम्ही शिजवलं असतं बरं का, पण गॅसवर ते व्यवस्थित शिजत नाही आणि याला चूलच लागते. कुठे पण चूलवरच करता येतं, तसं करताच येत नाही. तर माझी आई पण आली होती. आता माझी आई कसं आली ते पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मला पण बघायला आली होती आणि अचानकच तुम्ही म्हणणार की तू चांगली दिसतीये, पण कधी कधी कसं होऊन जाते की काही गोष्टी आपल्याला सांगता येत नाही. माझं खरंच खूप तब्येत खराब झाली होती म्हणून आई मला भेटायला आली होती आणि लग्न पण होता म्हणून आहे ना त्याला रात्री आम्ही सांगितलं की माझी तब्येत अशी अशी झाली, तर मग मी सकाळीच इथं आली होती. पण नशीब माझी तब्येत चांगली झाली. नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि मग आईचं जीव कसं असतं की माझ्या लेकीला असं का झालं, मी त्याला बघायला जाते असं तसं, म्हणून ती आली होती. आणि मग मला बरं वाटायला लागलं तर मी ताईकडे हे काम करायला परत गेले होते. हे तर ओरडत होते की कशाला जातेस, पण कामं कसं ती हे काम ती एकटी नाही करू शकत ना, मग आपल्याला जावंच लागेल. आणि काही जास्त माझी ताई लांब नाही आहे, आपण लगेच तिथे जाऊ शकतो. तर आम्ही जे काही खारोडे आम्हाला थापायचे होते
होते ते थापून घेतले आणि सगळं दाखवण्याचं राहूनच गेलं. ते खारुड्या पण मी तुम्हाला दाखवल्या असत्या, पण लक्षच राहिलं नाही मला शूट करायचं. आम्ही सगळे सोबत राहिलो ना, तर खरंच खूप जास्त धिंगाणा चालतोय आणि कोण काय म्हणतंय काय नाही याच्यामध्ये ना सगळं मी विसरून जात असते आणि ते शूट करायचंच राहून गेले. तर आम्ही ना संध्याकाळपर्यंत ताईच्या घरीच होतो. त्याच्यानंतर मी मम्मीला माझ्या घरी घेऊन आले होते. म्हटलं चल मम्मी माझ्याकडे. आता आमचे लेकरं असे करतात ना, खरंच आमचे पाहुणे एकत्र असतात ना, तर ते म्हणतात की माझ्याकडे राह, ती हे म्हणतात की माझ्याकडे राह, असं होऊन जातंय. पण आईला मी घेऊन आले होते. म्हटलं चल आई माझ्यासोबत, मला पण जरा बरं वाटतं कोणीतरी आल्यावर, म्हणून आई माझ्याकडे आली होती. म्हटलं चला आता आंब्याचं सीझन तर आहेच, तर पुरणपोळी व्हायलाच पाहिजे. आणि जास्त काही मला पूर्ण पांगवायचं नव्हतं, म्हणजे सगळंच मी करणार नव्हते, नुसतं पुरणपोळी करणार होते. दोनच मला बनवायचं होतं आणि त्याला काही जास्त उशीर लागत नाही. आणि आई काय बसणार आहे काय नाही, आईनं पण करू लागलं मला भरपूर काही, आम्ही दोघी मिळूनच केलं होतं, तर लवकर झालंय. तर हे पण बाहेर गेले होते म्हणून त्यानं किराणा घेऊन आले होते. आता थोडंसंच राहिलं होतं माझं, ते भरायचंय आम्हाला, बाहेर पण जायचं होतं, पण आज काही जमलं नाही. म्हटलं उद्या जाऊया आणि एकत्र सगळं सामान भरून घेतलं की मग टेन्शन राहत नाही. सारखं थोडं थोडं आणायला बोलले ना तर ते जमत पण नाही आणि लवकर संपून जातं. आणि असं झालं ना, एखादी वस्तू जर घरात राहिली नाही ना, तर राजूचे पप्पा मला खूप ओरडतात की तुला लक्ष राहत नाही का, बघायचं की लवकर. आणि मी एकत्र आणत असते ना, तर सारखं मला ही छोट्या मोठ्या गोष्टीचं लक्षच राहत नाही. असो, त्याच्यानंतर आहे ना लगेच माझं इथं पुरण सुद्धा तयार झालं होतं आणि रस सुद्धा मला करायचं होतं, पण आईनं पुरण करून दिलं आणि तोपर्यंत मी रस पण केलं आणि लगेच मी चपात्या सुद्धा बनवायला घेतल्या आणि पुरणपोळी सुद्धा करून घेतली. झटपट सगळं आम्ही आवरून घेतलं होतं. पण मला इतकं गरम होत होतं ना, किचनमध्ये नकोच वाटत होतं, तर त्याने तिथे कूलर लावले. आता आमच्या किचनमध्ये ना फॅन नाहीये, फॅन बसवायला वेळ लागणार होता. म्हटलं आता काही ना काही करावंच लागेल, तर त्याने कूलर काढला. आमचं कूलर ना आम्ही तसंच ठेवलेलं होतं, म्हणजे त्याची काही गरज पडत नाही. हॉलमध्ये एवढं गरम होत नाही, पण किचनमध्ये खूप जास्त होतं, म्हणून त्याने ते काढलं आणि ते लावून दिलं होतं. मग थोडंसं बरं वाटलं खरंच, नाही तर मग किचनमध्ये नकोच वाटायला लागले. 2 दिवसापासून जास्त गरमी पडते, पहिले नव्हती. त्याच्यानंतर आहे ना सगळ्यांना मस्त आम्ही जेवण केलं. तर चला आता इथंच एंड करते. आजचं खूप छोटासा माझा ब्लॉग झालाय, तर चला बाय.